सुकापुर स्थित समृद्ध भूमि सोसाइटी द्वारा शिव जयंती के उपलक्ष्य में सत्यनारायण महापूजा का आयोजन किया गया था। इस अवसर पर विधायक विवेक पाटिल, सुकापुर के सरपंच एकनाथ भोपी, ग्राम पंचायत सदस्य श्रीमती पाटिल, सोसाइटी के अध्यक्ष श्री पांगे, पत्रकार श्री ठाकरे आदि गणमान्यों सहित सोसाइटी के सदस्य बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर उपस्थितों को संबोधित करते हुए विधायक विवेक पाटिल ने कहा, आमचे सहकारी भोपी यांनी काही खंत व्यक्त केली आणि आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आपल्या सोसायटीचे अध्यक्ष श्री पांगे साहेब यांनी त्या संदर्भामध्ये त्यांनी ग्वाही दिलेली आहे। ती त्यांची ग्वाही मी 100% खरी मानतो आणि सत्यनारायणच्या समोर दिलेली ग्वाही ही कधी ते विसरणार नाहीत आणि त्यांनी दिलेला शब्द जो आहे तो तुम्ही सुद्धा 100% पाळाल असं तुम्ही वाजवलेल्या टाळ्यांवरनं या ठिकाणी मला विश्वास वाटतोय। मी या ठिकाणी येत असताना आपला रस्ता बघितला, मी पांगे साहेबांना चर्चा केली, आपल्या सरपंच साहेबांशी चर्चा केली। त्यांनी सांगितलं का माझ्याच हस्ते त्या ठिकाणी नारळ फोड रस्ता झालाय, पण काही लाईनसाठी पुन्हा रस्ता खोदला गेला आणि तो रस्ता खराब झालाय। मी या ठिकाणी पुन्हा परमेश्वराच्या साक्षीने सांगतो, हा रस्ता आम्ही एवढा चांगला करू का कमीत कमी 15 वर्ष त्याला दुरुस्त करण्याची वेळ येणार नाही। एवढा चांगला रस्ता या ठिकाणी आम्ही केल्याशिवाय सोडणार नाही। आम्हाला शेतकरी कामगार पक्षाने जे राजकीय संस्कार केलेले आहेत ते लोकांनी मागो अगर न मागो तुमच्या डोळ्यासमोर जे येईल, जनतेचे प्रश्न जे आहेत ते तुमच्या दृष्टिपथात जेव्हा येतील ते सोडवण्याची जबाबदारी आपली असते। हे जे राजकीय संस्कार आमच्या शेतकरी कामगार पक्षाने आमच्यावर केलेले आहेत आणि मला सांगण्यात आलं काय तर नंतर आपल्या लहान बालकांचे काही सांस्कृतिक कार्यक्रम देखील आले आहेत। आपली ही जी मुलं या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी घेणार आहेत त्यांना जे काही बक्षिसं मिळणार आहेत त्यांना देखील शुभेच्छा देतो आणि ही मुलं सुद्धा भविष्यामध्ये पुढे चांगले कलाकार होत अशा प्रकारची प्रार्थना देखील परमेश्वर चरणी करतो। आपल्याला किती मुलं गेलीत आपल्या सोसायटीतली माहित नाही, पण आता लवकरच आदेश बांदेकर जे आहेत ते नवीन सिनेमा काढतात, एक सिरियल सुरुवात करतात। मी त्यांना सांगितलं, कारण ते आपले कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीचे संचालक आहेत, मी त्यांना विनंती केली होती बाबा आमची कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीची आमची पनवेलची मुलं तुमच्या पिक्चर मध्ये आणि तुमच्या सिरियल मध्ये कलाकार म्हणून घेतली पाहिजे। मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की आजच कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये त्यांची टीम येऊन ऑडिशन्स घेतलेले आहेत। 100च्या वरती मुलं ऑडिशनला आपल्याकडनं हजर होती आणि त्यांची जे ऑडिशन घेणारी टीम आहे त्यांच्या चीफची त्यांच्या प्रमुखाशी जेव्हा चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितलं का साहेब याच्यातले 30-35 मुलं अतिशय चांगली आहेत, त्यांना आम्ही सिरियल आणि पिक्चर मध्ये संधी देऊ अशा प्रकारचं त्याने आश्वासन आम्हाला दिलेलं आहे।